हॅलो नमस्कार, मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले तर माझं सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं, तर म्हटलं चला आता थोडंसं नॉर्मल आपलं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. सगळ्यात अगोदर नाही तर मी उठले की सगळ्यात अगोदर मी गरम पाणी पित असते. त्यानंतर गरम पाणी पिले की लगेच मी लागले स्वयंपाकाला. तर सकाळची छान अशी सुरुवात झाली होती. आभी झोपलेला होता आणि मग म्हटलं डब्याची तयारी करून घ्यावा. तर पूर्ण मी व्हिडिओ काढला नाही कारण की खूप असा मोठा होतो, मग सगळं रेसिपी करत बसले की, आणि सकाळी खूप सारी अशी धावपळ पण राहते. मग इथं ना मी टिफिनसाठी डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच मी शूट घेतलं. तर इथं मटकीची भाजी बनवली ती यांच्यासाठी आणि भेंडीची भाजी बनवली होती आबीसाठी. सोबतच चपात्या पण बनवून घेतल्या होत्या. स्वयंपाक झाला लगेच आबीला उठवलं. तर इथं चाललेलं होतं ब्रश करायचं सकाळी सकाळी. मग त्याला ब्रश झाला, त्याची आंघोळ वगैरे केली, त्याला नाश्ता दिला आणि इथं चालली होती त्याची देवपूजा. तर रोज देवपूजा करून जातो न विसरता. काय माहिती देवाला काय मागतो त्याचं त्यालाच माहिती आहे. मग लगेच बॅग घेतली आणि लगेच मग निघाला स्कूलमध्ये जायला. तर हे त्याला नेऊन सोडतात, हे खाली थांबलेले होते. मग त्याला नेऊन सोडलं. मग हे रिटर्न आले आणि डबा, मग त्यांचा पण डबा लगेच मी भरून घेतला. त्यांचा डबा पॅक केला. त्यांना सोबतच मी ना इथं बीट दिलं होतं. तर त्यामुळे थंड असतं, त्यामुळे मग मी बीट पण दिलं होतं. लगेच त्यांचा असा डबा रिटर्न दिला. मग ते गेले, हे दोघं पण गेले होते फायनली. मग आता ते दोघं गेले की मग माझं राहतं घरामध्ये खूप असा पसारा पडला होता. इथं तुम्ही बघू शकता पाठीमागं सगळा पसारा होता आणि सोफ्याचा पण सगळा असा पसारा राहिला होता. सगळ्यात अगोदर मग ना क्लिनिंग करून घेतली. गॅसवरचे भांडी वगैरे ते सगळं आवरून घेतलं, कारण की स्वयंपाक केला की सकाळी सकाळी खूप अशी गडबड गोंधळ उठते. तर त्यामुळं मग सगळ्यात अगोदर मग इथं किचनमधले सगळे भांडी वगैरे आवरून घेतली मी. सकाळी सकाळी ना व्हिडिओ काढणं तर होतच नाही, मग त्यामुळे शक्यतो मी थोडासा जास्त माझ्याच्यानं होत नाही सकाळचा व्हिडिओ काढणं. त्यामुळं मी बरेच दिवस झाले कुठला व्हिडिओ टाकला नव्हता. तर म्हटलं आज चला थोडासा टाकूया. आणि मग इथं मी सगळं आवरून घेतलं, गॅस वगैरे पुसून घेतला. तर आणि आभी गेला की घरामध्ये अजिबातच करमत नाही, मग माझं काम चालू असतं. तर त्यामुळं मग थोडंसं आपलं मग करत बसायचं, म्हणून मग इथं मी आपलं चालूच असते. मग इथं सगळ्यात अगोदर मग हे सगळं आवरून घेतलं. ते आवरून झालं आणि मग लगेच ना मी जी सोफ्याची क्लिनिंग होती ती सोफा क्लीन करून घेतला. तर लगेच ना मग इथं मी सोफा पण क्लीन करून घेतला होता, की सोफाची डीप क्लिनिंग केली. आणि ते बेडशीट मी पलटून टाकलं होतं. ते हे ना खूप खराब होत असतं, तर त्यामुळं याला सारखंच बदलायला लागतं. तरी मी याला आहे ना साडीचे कवर शिवून लावलेले आहेत. त्यामुळं 2 साड्याच्या लावले, एक ब्ल्यू आणि एक पिंक आणि एक रेड कलरची साडी होती. तर हे दोन्ही लावलेले आहेत त्याला. तर त्यामुळे तरी चांगलं राहतं, त्यामुळे बेडशीट टाकायची काही गरज नसती. पण तरी मी चेंज करायला लागतं, जे साडीचं असताना ते आलटून पलटून टाकायला लागतं. त्यानंतर मग ना थोडंसं होतं नॉर्मल असं कपड्याने मी पुसून घेतला, कारण की त्याला ओल्या कपड्याने पुसलं ना तर खूप असं ते खराब होतं, त्याचे कलर निघतो. तर त्यामुळं मग नंतर मग लगेच माझं पण आवरून घेतलं. मी पण फ्रेश झाले, लगेच मग माझं आवरून घेतलं. तर आज देवपूजा काही करायची नव्हती, तर त्यामुळे इथं देवपूजा मी काही केली नाही. म्हटलं कामं वगैरे आवरली की मग देवपूजा करून घ्यावं. माझं आवरलं लगेच. मग मी नाश्त्याला इथं मग तयारी करायला गेली. म्हटलं आज पोहे बनवावे. तर आता ना मी चहा सोडलेला आहे, तर मी चहा पितच नाही. तर म्हटलं चहाने कसं होतं, सकाळी चहा घेतला की मग भूक लागत नाही. मग दुपार होता आणि तब्येत पण माझी थोडीशी खराब होत चाललेली आहे. तर म्हणून म्हटलं चहा बंदच करावा, चहाच्या ऐवजी सकाळी रोज नाश्ता करायचा. मग मी सकाळच्या नाश्त्याला माझ्यासाठी जे अवेलेबल असतं ते बनत असते. तर आज म्हटलं थोडेसे नॉर्मल असे पोहे बनवूया. तर मग मी ना इथं छान असे थोडेसेच एक अर्धी प्लेट पोहे बनवत होते. एकदम नॉर्मल कांदा टाकलं, कांदा हिरवी मिरची मस्त फोडणी देऊन मस्त छान असे पोहे इथं तयार करून घेतले. कोथिंबीर ना माझी खूप अशी फेवरेट आहे, तर त्यामुळे मी कोथिंबीरचा जास्त पुरेपूर उपयोग करत असते. आणि छान असे इथं पोहे तयार आहेत एकटीपुरते. मग लगेच छान असा नाश्ता करून घेतला. खरं तर आभी नसला की नाश्ता करायला मला अजिबातच जात नाही, तो असला की मग सवय आहे. त्यामुळं मग थोडासा नाश्ता करून घेतला. लगेच मग परत नाश्त्याची भांडी पडली, मग लगेच किचन वगैरे आवरून घेतलं. घरात किचन पण पुसून घेतलं, घासून काढलं आणि लगेच मग झाडू मारून झालं. फरशी वगैरे पुसून घेतली. अगोदरच कपडे भिजत घातले होते. त्यानंतर मग कपडे वगैरे पण सगळं धुवून घेतलं, सगळे कामं मग उरकून घेतली.
तर मला पूर्ण व्हिडिओ शूट करता येत नाही, कारण की छोटी रूम असली आणि बाहेरचं म्हटलं की खूप असं स्टँड नसल्यामुळं मग मला खूप असा प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळे मग मी ना जे नॉर्मल असतं ना तेवढंच मी शूट करत असते. जास्त मी व्हिडिओ काही शूट करत बसत नाही, नॉर्मलच दाखवत असते. तर त्यामुळे मग इथं ना सगळं मी क्लीन करून घेतलं होतं. सगळं मग माझं काम इथं आवरलं होतं आणि लगेच मग मी गेले आबीला स्कूलमधून घेऊन आले. मग काम उरकलं, आबीला स्कूलमधून घेऊन आले आणि मग दुपारच्या वेळेस मग आम्ही इथं जेवण करत होतो. आबी तो स्कूलवरून आला, त्याचं आवरून दिलं, मग लगेच जेवायला बसलो होतो. छान असं दोघांनी जेवण केलं. आज जेवणामध्ये दुपारच्याला ना मी पुन्हा थोडंसं अंड्याची चटणी बनवली होती, थोडीशी नॉर्मल अशी. भात होता, सोबतच भेंडीची भाजी होती, थोडीशी मटकीची भाजी होती आणि मग दोघांनी छान असं जेवण केलं. त्यानंतर दुपारी पाणी येत असतं आमच्याकडं आणि दुपारी पाणी आलं होतं. मग मी झाडांना पण पाणी घालून घेतलं. तर ऊन तर आता एवढं खूप पडलेलं आहे ना, तर सकाळी घातलं होतं, पण पुन्हा ना पूर्ण लगेच दुपारपर्यंत पूर्ण झाड असे सुकून गेले होते. मग थोडंसं नॉर्मल असं झाडांना पण पाणी घालून घेतलं. तर झाडांना पाणी घातलं की झाडे असे टवटवीत दिसतात आणि त्यामुळं खूप छान. काही झाडं तर माझे 2-3 झाडं वाळून गेले आहेत. मग त्यामुळं मग झाडांना पाणी घालून घेतलं आणि मग लगेच आबीचा होमवर्क करायला घेतलं त्याला. ते तर इथं ना लर्निंग करत होता, लर्न झालं होतं त्याचं. तर म्हणत होता की मला आता बस झालं आहे, मला आता हे करायला नको. तर म्हटलं थोडंसं राईट पण घ्यावं. तर ना तो इथं म्हणत होता मला झोप लागली म्हणून डोळे चोळत होता आणि मग माझं चाललेलं होतं की एक पेज तरी कंप्लीट कर म्हणून, कारण की अगोदर लर्निंग केलं की नंतर रायटिंग करायला त्याला थोडं खूप कंटाळा येतो. त्यामुळं सकाळी लर्निंग म्हणतो, रात्री रायटिंग असं करतो. पण खूप असा आता अभ्यासाचा लोड आहे, पेपर पण आता एक्झाम जवळ आलेली आहे. त्यामुळं मग खूप असा लोड असल्यामुळं मग त्याला त्याचा अभ्यास घेतला. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा.